बोलले ते खरं आहे असे यावर नितेश राणे यांनी म्हटलेले आहे। बाळासाहेबांच्या हातांचे ठसे घेतले ते खरं आहे असं नितेश राणे यांनी म्हटले। त्यावेळेला स्वित्झर्लंडवरून कोण येणार होतं असा सवाल देखील नितेश राणे यांनी केला आहे। हो पण खरंच आहे ते उद्धव ठाकरेंनी ते उत्तर द्यावं। स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं, स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली, याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना। रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय, याचं उत्तर दिलं पाहिजे। स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं, त्यासाठी कोण वाट पाहत होतं, कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला, उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे। हातांचे ठसे देखील घेतले असं ते म्हणतात। हो म्हणून उत्तर मागा ना। उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, मातोश्री कोण मागितलं पाहिजे। रामदास कदम हे ज्या शिंदे सेनेचे नेते आहेत, आज हा पक्ष स्थापन होऊन जवळजवळ 3 वर्ष झाली। मला एक असं उदाहरण सांगा की ह्या रामदास कदमला महाराष्ट्रामध्ये कुणीतरी कुठेतरी एखादं भाषण द्यायला, एखादे विचार मांडायला कुणीतरी नेता म्हणून बोलवलंय का? आणि म्हणून अशा मेळाव्यांमधून भुंकल्याशिवाय रामदास कदमांसारख्या श्वानांना कोणी किंमत देत नाही।